त्याचा तवा आहे हा, भिडाचा तवा, भिडाचा. थांब 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 थांब, नको नको मारू, लागतं मला. पिकला का काय बघायला पाहिजे. कंटाळा आलाय हो काम करून करून, मला वैताग आला. तर सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे घरातला केर कचरा, परत बाहेरचा केर कचरा आहे ना, अंगण वगैरे सगळं झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता इथे चूल पेटवायला सुरुवात केलेली आहे. आत्ता ही जी लाकडं मी आणलेली आहेत ना, ती आपल्या आड्यातली लाकडं आहेत. म्हणजे पडलेली वगैरे बारीक सारी बघा असतात ना, तीच एक साईडला करून ठेवली होती आणि ओली होती त्याच्यावर मी सुकत ठेवली होती. वेस्टेज आहे ते, आणि हे बारीक सारीक असतं ना वेस्टेज, ते पण चुलीला लावलं ना, ते पण चूल की नाही छान पेटते. पाणी वगैरे पण गरम होतं. हा आणते त्याला पकडून, एक मिनिट थांब. चल घरात बागाला थोडं चल. चला चला घरात, लपून बसतो काय. चला घरात, चला घरात. का आला, कुठे गेला रे, इकडे ये. काय अरे लाकडं ही आणली बाबांनी, सुकी लाकडं. का इथे आहे वाघ्या. तर आज सकाळी सकाळीच कुणालच्या बाबांना लाकडं जमवायला गेले होते. म्हणजे आता तुम्हाला समोरचा भाग बघा दिसतोय ना, त्या साईडला भरपूर अशी जागा की नाही मोकळी झालेली आहे. म्हणजे रान वगैरे तिकडचं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि खूप अशी लाकडं तिथे पडलेली आहेत, सुकी सुकी लाकडं. त्याच्यामुळे कुणालच्या बाबांनी थोडीशी जमा करून आणली, ती मी आता घेतली. आता म्हणजे चुलीला लावायला घेतली लाकडं ती. नाश्ता बनवायला मी आता इथे सुरुवात केलेली आहे. आज नाश्त्यामध्ये म्हणजे वेगळा पदार्थ बनवत होते. हल्ली आहे ना, 8 दिवस झाले भाजी चपातीच आमचं चाललं होतं, पण आज म्हटलं थोडंसं जरा वेगळं करूया. कारण नेहमी नेहमी पण तेच खाऊन खाऊन पण बघा कंटाळा येतो ना. त्याच्यामुळे आज सर्व पिठं एकत्र करून छान असा नाश्ता ना मी बनवायला तर सुरुवात केलेली आहे चुलीवर. इतका आवाज होता आमच्याकडे, बाप रे. आत्ता बघा आवाज जरा बंद झाला आहे, त्याच्यामुळे मला तुमच्याशी बोलायला मिळतं आहे. तर हे धिरडी आता बनवते आणि ह्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. मला वाटतं केली पण असेल, तुम्ही बघा चॅनलवरती जाऊन. छान झालं आहे. या कुणालच्या बाबांनी खायला पण घेतलं आहे, चांगलं झालं आहे चहासोबत. आणि चुलीवरती बनवते ना, चुलीवरती जरा छानच लागते. म्हणजे गॅसजवळ उभं राहून बनवण्यापेक्षा हे चुलीच्या इथे म्हणजे बरं वाटतं. असं बसून बसून आपलं काम पण होतं आणि शेक पण मिळतं आहे. आता नाही, थंडी पण खूप आहे ना, खूप गारठ आहे, अजून पण गार आहे. बघा छान निघते. भिडाचा तवा आहे हा, भिडाचा तवा, भिडाचा. पहिला जरा कुस्करतो आणि नंतरला आपण म्हणजे एक बनवून झाला ना की आपोआप मग तो तवा आहे ना छान होतो. हां, आणि मग होतात. मग तव्याचं सांगते मी. गरम व्यवस्थित झाला चारी बाजूनी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सोमवारचा दिवस आहे, लाईट आमच्याकडे आता गेलेली आहे. आता पुढचं सगळं स्टॉप, काहीच काम आज होणार नाही आहे. लाईट नाही आहे तर काहीच नाही. कुणालचं पण ऑफिस बंद. त्याने थोडासा लॅपटॉप चार्ज करून घेतलेला आहे आणि फोन वगैरे चार्ज करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंफार त्याचं काम होईल, बाकीच्या गोष्टी सगळ्या बंद. माझं अजून पण नाश्ता बनवायचं काम चाललं आहे. अर्धा तास झाला इथे बसले चुलीजवळ. हे धिरडी हा प्रकार आपण जो बनवतो ना, पटकन असा होत नाही, वेळ जातो ना शेकायला वगैरे. त्याच्यामुळे इथे असं चुलीजवळ जरा बरं वाटतं आपल्याला. म्हणजे कंबर वगैरे पण दुखत नाही. म्हणजे किचनमध्ये उभं राहून करण्यापेक्षा हे चांगलं, इथे बसून बसून करायचं. शेक पण मिळतो आणि आपले कंबर पण दुखत नाही आणि आपलं काम पण होतं. तर आता काय पुढचं मला आता काही माहीत नाही काय करायचं आहे ते. कारण आता घरात जाऊन बघते मी लाईट गेल्यानंतर कसं काय सगळं मॅनेज करायचं, काय करत नाही असं आहे ते.
बाहेरचं काम पण जितकं होतं ते करून झालेलं आहे बागेत वगैरे. आणि आता ऊन पण आलं त्याच्यामुळे आता काय होणार नाही. आता गेले 2 दिवस झाले ना, ऊन पण चांगलं असं पडतं आहे. त्याच्यामुळे ऊन आलं का आम्ही फारसं असं काम आता करत नाही, बंद करतो. संध्याकाळच्या वेळेस मग करतो. मग चला आता काय नाश्ता आला का नाश्ता खायचा आणि मग काय घरातलं बघूया आता कसं काय होतं. बघा दोघंजणं खाऊन पिऊन झाले तर दोघंजणं. वाघ्या जागा आहे. शेरू झोपलाय वाटतं, कान हल्ला. शेरू झोपला, परत कान हल्ला. तर वाघ्याला सोडते मी आता. कोणाला सोडू? वाघ्याला सोडू का शेरूला सोडू? तू तर झोपला होतास ना, मग तू कशाला उठलास? जा झोप जा. ॲक्टिंग मोठा करून दाखवतो. तू झोपला होतास ना, झोपलेलास ना तू. जा मग गाढ झोप. आज शेरूला जास्त सोडलेलं नाही. वाघ्या बघाशी भरपूर असा खेळ वगैरे आलेला आहे. वाघ्याची नजर पण बघा, सगळं त्यांना समजतं. बघा 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 काय काय सोडू सोडू. थांब जरा, आईला पाणी पिऊ दे. पाणी पिते ना मी, हे बघा. जरा गार पाणी घेतलं प्यायला. थांब जरा 1 मिनटं, जरा थांब 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 थांब. नको नको मारू, लागतं मला. असे लबाड आहेत दोघं जण, सगळं समजतं सगळं. आता बघा, आता तुम्हाला बघायचं आहे तर मी शेरूला सोडते आता. बघा वाघ्याचं तोंड बघा. शेरूला सोडते वाघ्या. तू मगाशी जाऊन आलास ना, आता जरा शेरूला सोडूया ना आपण. मग नंतरला मी दुपारी तुला सोडी ना. जाम लुच्चे आहेत ते लबाड. हा बाबू थांब, काय नका मारून मला काय ओरबडून काढतोस काय? थांब जरा 1 मिनटं. हां संपला पाणी, आता सोडते तुला. ये जवळ ये, ये दे. जावा गेला तो बघा. तुला नाही सोडणार बाबा, तू आलास ना आत्ताच मगाशी. आत्ता तर बांध ना, तुला 10 मिनटं झाले जेवायच्या आधी. हां तू आता भरपूर फिरलायस वाघ्या. का हो जा झोपा जा. थोड्या वेळाने दुपारी सोडते नंतर. जा त्याला जरा फिरून होते जा. शांत बघा कसं बरं वाटतंय. बाप रे, आता आवाजाने अक्षरशः कंटाळा आला होता. आता झोप जा, थोड्या वेळाने सोडते. चला भाजी काढूया थोडीशी. जेवण करायला घेतलं मी आता कंटाळून म्हणजे बसून तरी काय करणार ना. कुणालचे बाबा अजून नाही आलेले, त्यांना जाऊन जवळजवळ 2 तास झाले. मी म्हटलं आता लाईट नाही आहे, ते कपडे म्हटलं हाताने धुवून घेते. पण त्यांची आंघोळच झालेली नाही आहे, त्याच्यामुळे वाट बघण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता. अर्धं जेवण माझं करून झालेलं आहे. डाळ भात बनवून झाला, चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे. आता भाजीसाठी घरात काही नाही आहे, त्याच्यामुळे बागेत जाते. काय असेल ते थोडं थोडं काढायचं आणि बनवायची. वालीच्या शेंगा दिसत आहेत. आणि आपली ना तेंडल्याची वेल आहे ना, खूप छान प्रकारे तयार होत चाललेली आहे. अजून लहान आहे ती, तिची वाढ काय जशी पाय तशी झालेली नाही अजून, पण वाढते, चांगल्या प्रकारे वाढते ती. थोडीफार तेंडली लागले असतील. तेंडली, मी तेंडली म्हणते. तेंडली का तेंडली? तोंडली काही जण तोंडली म्हणतात, मी तेंडली म्हणते. पहिल्यापासून सवय झाली ना, लहानपणापासूनचे शब्द तोंडामध्ये बसले ना की तेच आपल्या तोंडातून बाहेर येतात. वेगळे बोलायला गेलो की जमत नाही आहे. चला जाऊया. शेरूला म्हटलं चल, तर शेरू काय येत नाही. शेरू चल रे, चला. हे बघा, हे कांद्याचं पाणी घालायचं झाडांना. ते खराब कांदे निघाले होते ना गोणीमधले, ते आता असे पाण्यामध्ये भिजवून ठेवले. 2-3 दिवस झाले. ते संध्याकाळच्या वेळेस हे पाणी की नाही घालून टाकायचं. शेरू इकडे ये. त्याला म्हटलं चल संगाती, तो बघा कुठं गेला, बाहेर गेला. त्याला असं वाटलं की मी बाहेर चालले. अबो इथे ये, ए बाबड्या इकडे ये 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 ये. सगळं समजतं बोललेलं. आता ह्याला थोड्या वेळाने बांधून ठेवते आणि वाघेला सोडते. बघ आता मला पाडलं असतं. चल इकडे, अबे ह्या साईडला इकडे. असं दुपारच्या वेळेस एकटं नाही जायचं. आता वाजलेत किती 12:15 झाले आहेत, त्याच्यामुळे उन्हाच्या टायमाला एकटं असं बाहेर पडायचं नाही. गरमीचा टायमिंग असतो ना, म्हणून वाघ्या शेरू जोडलेला असेल का चिंता नाही. बाबू तिकडे नाही जायचं आपल्याला. बाई इथे इकडे ए बबडू तरी ये. चला, ही बघा आपली तेंडल्याची वेल किती मस्त अशी हिरवीगार झालेली आहे. आणि हा बघा, हा तेंडला बघा केवढा मोठा झाला, जून झाला वाटतं. हा बघा केवढा मोठा झाला, बाप रे. काढून घेऊया. पिकला का काय बघायला बाई कापून. इथे पण छान छान आहेत.
सगळी काढून घेते, लहान मोठी सगळीच काढते. हे बघा, आता किती निघतात काय माहीत नाही, भाजी तरी होईल का. हे लागलं आहे वाटतं. चला काढून घेते मी. ते बघा आले आत्ता बघा, जवळ 2 तासाने. कुठे गेलेला सांगता खरं, कुठे खाली? ते रस्त्याचं काम चाललंय ना वरच्या साईडला, तिकडे गेले असेल बघायला. चला भाजी काढूया आपण. फुल फुल ही बघा, इतकी भाजी निघाली, टेंडली आणि शेंगा. आता ही कटिंग करून घेते पटकन. शेरू चल जेवायला. अरे जेवायला नको, चल वागा खा, वागा जेवायला चल, वागायला दे, जातो येईल बरोबर. चल वागा जेव चल. ती माणसं आहेत ना काम करणारी, त्यांच्या मागे बघा फुंकतोय. जेवण टाकून गेला, येईल आता तो. चला आता मी जेवायला इथे वाढते. आज केळीची पानं काढलेली आहेत, अधूनमधून केळीची पानं काढली जातात. हा बघा आला, जा तिकडे जा गेला पाठीमागं. थोडेसे पापड पण तळलेत. कुणाल चल, कुणालचं ऑफिस झाली सुट्टी. चल हाय, मग मस्त भाजी केली आहे बघ. ही बघा दाखवते तुम्हाला केवढी भाजी झाली ती. ही बघ मस्त अशी भाजी झाली. त्यात मी ना 2 बटाटे पण घातली. मिक्स भाजी आहे, मिक्स भाजी. कुणाला विचार तू कसली भाजी आई, ते मिक्स भाजी आहे. चला वाढते जेवायला. हे बघा आजच्या जेवणामध्ये बनवलेली आहे आपली मिक्स भाजी, डाळ भात, चपात्या, पापड आणि हे लिंबाचं लोणचं जे मी घरामध्ये तयार केलेलं आहे. मी एकटीच खाते कारण आमच्याकडे लिंबाचं लोणचं आवडत नाही कोणाला. मी एकटीच खाते, गेल्या वर्षी बनवलं आहे ते. अजून बघा किती आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा एवढं बरणीभर केलेलं होतं, आता एवढंसं राहिलेलं आहे. कधी वाटलं तेव्हा खायचं. चला या सगळ्यांनी जेवायला या. कुणालचे बाबा येत आहेत, त्यांचं अजून काय वाढलं नाही आहे. मी ते वाघाशेवला देतात ना जेवायला, कुणालचं वाढलं इथं. कुणाला एकदम सगळं जेवण वाढलेलं आवडत नाही, त्याच्यामुळे फक्त भाजी वाढले, पापड वाढलेले आणि चपात्या पुढ्यात ठेवते. मग त्याला लागतील तसं तो खातो. मग असं आहे. झालं काय? चला आले. आता मी आपलं जे केळीचं ताट आहे ना ते काढलं उन्हात ना. आता ऊन की नाही कमी झालं आहे, म्हणजे संध्याकाळ व्हायला सुरुवात झालेली आहे. 5 वाजले असतील संध्याकाळचे. हे बघा हे ताट आहे ना गाडीच्या वर मी आहे ना सुकत ठेवते. तुम्हाला बघा मागे दाखवली केळी सुकत घातलेली. आता हे 2 ते 3 दिवस आहे ना होऊन गेलेले आहेत. 3 दिवस का 4 दिवस, नाही 4-5 दिवस होऊन गेले बघा असे. अजून हे सुकायला पूर्णपणे अजून 8 ते 15 दिवस तरी जातील. खूप वेळ जातो सुकायला. त्याच्यामुळे असं जरा वलटी पलटी करून ठेवते. सुगंध खूप छान येतोय. ह्याच्यावरती ना तेल लावायचं किंवा तूप लावायचं, आपल्याला जे आवडेल ते लावायचं. मी ह्याच्यावरती खोबरेल तेल घातलेलं आहे. छान सुगंध सुटला आहे, मस्त वाटतं खायला. तर इतकं छान लागतं ना. गेल्या वर्षी मी केलं होतं ना, मस्त लागत होते. आता हे अजून तयार व्हायला वेळ जाईल ना, त्याच्यामुळे आता हे झाकून ठेवते. घरात ठेवते आता नेऊन. गाडीच्या टपावर ठेवते. गाडीच्या टपावरती ऊन चांगलं लागतं. म्हणजे सकाळी समजा ठेवलं ना 8:30-9च्या दरम्यान, हे पूर्ण दिवस म्हणजे संध्याकाळपर्यंत इथे छान असं ऊन येतं. त्याच्यामुळे इथे ठेवते मी. मग चला आता घरात ठेवूया. मी जरा माझं एडिटिंगचं काम करत होते. आज थोडंसं उशीरच झाला कारण इथे काम चालू होतं ना बाहेर आपल्या आड्याजवळ, त्याच्यामुळे थोडंसं जरा लेट झालं. तर दुपारच्या वेळेस की नाही लाईट आली होती, त्यावेळेस मी कपडे आहेत ना ते अर्धे धुवून घेतले, म्हणजे मशीनला चोळून घेतले. आता जे कपडे धुते ना ते कुणालच्या बाबांचे नवीन कपडे आहेत, जे मी मशीनला कधीच टाकत नाही. मी हातानेच धुते नवीन कपडे, ह्या दोघांचे पण. सकाळी जे तुम्हाला पाणी दाखवलं कांद्याचं पाणी, ते कुणालच्या बाबांनी झाडांना घालून घेतलं आणि आता त्यांना अजून पाणी हवं होतं. त्याच्यामुळे ते पाण्याची वाट बघत ते थांबले होते. म्हणजे कपड्याचं पण जे काही पाणी निघतं ना ते आम्ही झाडांनाच घालतो, कारण सध्या शॉर्टेज आहे आमच्याकडे पाण्याचं. त्याच्यामुळे झाडं इतके आहेत तर ती जगवण्यासाठी काही ना काही जुगाड की नाही करावाच लागतो. तर इथे कपडे धुवून झाले, त्याच्यानंतर लादीवरी पुसून घेतली, कपडेवरी सुकून घेतले. म्हणजे संध्याकाळच्या वेळेसच जे काही काम होतं ना ते सगळं करून घेतलं. झाडांना पाणी घालून घेतलं कुणालच्या बाबांनी. माझी कामं चालू होती त्याच्यामुळे मला काही त्यांना मदत करता आली नाही, पण जी काही घरातली सगळी कामं होती ना ती सगळी पटापट करून घेतली. दुपारी बघा तुम्हाला बागेतून भाजी काढताना दाखवली आणि पहिल्यांदाच ती टेंडल्याची भाजी ना आपल्या बागेतून काढलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमच्याशी मी आज शेअर केलं व्हिडिओच्या माध्यमातून. तर सगळ्यात मोठं जे होतं ना टेंडल्याचं फळ, ते अजिबात जून वगैरे नव्हतं, कोवळं होतं. इतकी छान भाजी झाली होती,
अगदी मस्त, चवीला पण खूप छान लागत होती. त्याच्यामुळेच मला असं वाटलं की तुम्हाला पण सांगते ही गोष्ट. आणि जेव्हा पण पहिल्यांदा बागेतून भाजीपाला काढते ना, ती मी तुमच्याशी शेअर करतेच. म्हणजे अजूनपर्यंत तरी सगळ्या गोष्टी मी शेअर करत आलेली आहे, जे काही नवीन आपल्या बागेतून निघतं ते. तर इथे आता कपडे बघा सुकवायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज ना मला खूप असा कंटाळा आला होता काम करायला. म्हणजे इतका कंटाळा आला होता, पण काय करायचं, घरातली कामं टाकता येत नाही ती, म्हणजे आता पुढं मागं करून कामं करावीच लागतात. त्याच्यामुळे सगळी माझी जी काही घरातली कामं आहेत ना, ती पटकन करून घेतली. झालं कटिंग करून. हे बघा, हे गुलाब कटिंग केलं आणि ते कुठे फेकलं होतं, त्या जमिनीवरच टाकून दिलं होतं. मी आता उचललं. काय दात काढून हसायचा खरोखर. हां, मी म्हटलं बायको एवढी पुण्यात काम करते, एखादा माणूस बोलतो ना की चला माझ्या बायको पुण्यात कटिंग करून बायकोला तरी गुलाब देतो, ते तर जमिनीवरती पडलेलं. हां, हे असे आपले नवरे काय नाही, फक्त काम करत राहायचं बस. बस काम करणे काय बाय आई कंटाळा आलाय हो, काम करून करून मला वैताग आलाय. किती दिवस झाले मी कुठे बाहेर गेलेले नाही, काय नाही काय काल नाही. तर जाऊन आली कणकुलला, अजून कुठे राहिला. ते कणकवलीला काय फिरायला गेलेली, कामासाठी गेली होती ती, पण आली 1-2 तासामध्ये. आपण घरी आलो 9च्या आधी. कुणालचे बाबा गेल्या महिन्यामध्ये मुंबईला जाऊन आले, त्याच्या आधी कुणाल जाऊन आला. मलाच कुठे जायला मिळत नाही. तर तुला कामी बांधून ठेवलंय, जाऊन जायचं. मी त्यांना किती सांगते, मला कुठेतरी 2 दिवसासाठी, 2 दिवस नाही 1 दिवसासाठी तरी मला. बोल बच्चन, काय बोल बच्चन, बोल बच्चन, हा? बोल बच्चन, बोल बच्चन, बोल बच्चन. बायकांचे बोल बच्चन, दॅट इज बोल बच्चन. तुला कोण नाही बोलला आहे काय? नाही ना, मी जाणार आहे आता. मी हा. जाणार आहे, मी जाणार आहे, माझ्या माहेरी जाणार आहे 2 दिवसासाठी. खरोखर मला इतका वैताग आला ना, थोडासा चेंज मला हवा आहे. रोज काम काम करून करून मला कंटाळा आला आहे. पुढे 1 दिवस जरा निवांत असं पाहिजे. ह्यांना मी काय सांगते की 1 दिवस ना जेवण वगैरे तुम्ही बनवा दोघांनी. ही लोक मला माहिती काय म्हणतात, तू काम करू नको, आपण जेवण बिवण ना बाहेरनं मागूया, तू आराम कर. म्हणजे बघा 2 टाइम जेवण बाहेरनं मागवलं की 2 टाइम आता जेवणाचा खर्च किती होतो की नाही. हे असे मला आराम देणार आहे, मग माझा बीपी अजून वाढतो. मग तुला आराम पाहिजे काय झालं? बाहेर मी म्हणते बिना खर्चाचं तर मी, आपण काटकसर करून सगळा संसार चालवतो आणि ही लोक मला खर्चात घालायला बघतात. त्याच्यामुळे मी त्याशी मग कुणाला पण मी ओरडली. मग नाही म्हटलं, काय गरज नाहीये, म्हणजे तू आराम कर, आम्ही बाहेरनं जेवण घेऊन येतो, नाश्ता विष्टा सगळं बाहेरून आणतो. यांना मी सांगते की तुम्ही दोघांनी काहीतरी बनवा, अगदी डाळ भात खिचडी जरी बनवून तरी पण चालून जाईल. खिचडी हा बघ, खिचडी ते ब्रेड आमलेट बनवायचं, असं काहीतरी बनवायचं ना, मला आराम मिळेल. मला असं कुठं जायचं म्हटलं का मला आवडत नाही कोणाकडे जाऊन राहायला वगैरे. माझ्या माहेरी पण मला आवडत नाही, त्याच्यामुळे गेली ना तरी पण मला जमत नाही. थोडा वेळ ठीक आहे, नंतर मला असं वाटतं कधी घरी येते, त्याच्यामुळे जायला मी मागत नाही. असं येते, नको वाटतो. आणि इकडनं जाणार प्रवास करून 6-7 तासाचा प्रवास करायचा, 1 दिवस राहायचो आणि पुन्हा तो तितका प्रवास करून परत घरी यायचो. आणि घरी आल्यानंतर पुन्हा ते 2-3 दिवसाचा राडा असतो ना, ते सगळं पुन्हा काढायचं. कसला आराम काय नसतं. त्याच्यामुळे नाही गेलेलं पत्करलं, आपण आपल्या घरामध्ये राहिलेलं पत्करलं, असं बरं झालेलं आहे खरोखर. थोडासा चेंज मला हवा आहे. मला खूप असं कंटाळा आलाय खरोखर, वैताग आलाय वैताग. तिला दोघांना आणजा बागेश्वरला. हा, बसू जरा 2 मिनिटं पाणी घालून घालून ना. मग एवढी झाडं लावायची नाही ना, झाडांची आवड जरा कमी करायची. हे गुलाब बघा, आम्ही आणायला गेलो होतो ना नर्सरीमध्ये, हे बघा हे लाल भर होतं माझ्या हातात येते, किती अजून 3-4 झाडं उचलं होते. मी ओरडली, म्हणजे अजिबात झाड एक पण घ्यायचं नाही, एकच घ्या, हे घेऊ ते घेऊ सगळं चाललं होतं. म्हटलं पाणी घालता घालता एक तर नाकी 9 येतात. आणि म्हटलं कुठे ती झाडं, आधी म्हटलं आहेत ती मोठी होऊ दे, नंतरला म्हटलं बघूया असं. त्याच्यामध्ये एकच रोप घेतलेलं आहे, नुसतं आणायचं आणि लावायचं. ती झाली जास्वंदी चांगली होईल आता ती, होईल ना. चला आता काय वाघ्याशेरू यांचं एक राऊंड मारायचं आहे. 2 जण झोपलेत आता, फॅन वगैरे लावलं मी, आता मच्छर असेल संध्याकाळची, आणि मग जायचं आपलं घरातलं संध्याकाळचं करायचं. कंटाळा आले कंटाळा. चला व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.